आदर्शबाबत तुम्ही न्यायालयात आता जाणार आहात, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आदर्श घोटाळा अहवाल पुढे आला. एक प्रकरण मागे पडलं, सिंचन घोटाळ्याचं. म्हणजे ह्या विधान परिषदेच्या म्हणजे असं वाटलं होतं या अधिवेशनात की हा मुद्दा, सिंचन घोटाळ्याचा मुद्दा, तो अजून मार्गी लागलेला नाही. त्याच्यावर काहीतरी वादळ उठेल असं वाटत नाही का की हा थोडं मागं? मला वाटतं की सिंचन घोटाळा आहे की ज्याचा अहवाल आता 2 महिन्यात चितळे साहेब देतील, ओके. की त्याचं वातावरण पुन्हा चालू होणारच आहे. अच्छा. त्यानंतर विजेचा घोटाळा यांचा आम्ही काढलाच आहे. बरोबर. ते एका मागोमाग यांची पूर्ण आगगाडीचे डबे जसे लागायचे, भ्रष्टाचाराचे यांच्या बोगी पूर्ण लागलेल्या आहेत आणि एक एक करून ती आम्ही बोगी उघडणार आहोत. आणि जनतेसमोर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी गेल्या 15 वर्षात महाराष्ट्र कसा पोखरून काढला आहे, अक्षरशः पोखरून काढला आहे, हे आम्ही जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे आता चितळे साहेबांनी अहवाल दिला रे दिला की त्यातले सगळे दोषी बाहेर पडतील आणि त्याच्यावर पण आम्ही आंदोलन चालू करू. सिंचनाच्या घोटाळ्याबाबत जो आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली, म्हणजे राष्ट्रवादी ला कॉर्नर बाजूला करायची किंवा पंखाखाली घेण्याची, त्याबाबत आपल्याला काय वाटतं? मुख्यमंत्री फार हुशार आहेत. त्यांनी सिंचनाच्या घोटाळ्याची चर्चेचा उपयोग असा केला की राष्ट्रवादीची तोंड बंद करायची. म्हणजे मला तर असं वाटतं की एखादा मुख्यमंत्री जे आघाडी सरकार चालवतो, आम्ही पण युती सरकार चालवलं, आमच्यातही मतभेद होते की आमच्यातही मतभेद होते, पण आम्ही एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी राज्याचं नुकसान नाही कधी केलं. इथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजितदादावर कुरघोडी करण्यासाठी राज्याचं नुकसान करत आहेत. म्हणजे नुकसान झालं तरी चालेल, पण ह्यांच्यावर कुरघोडी करेन. माझं असं मत आहे की जर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंचन खात्यात भ्रष्टाचार झाला आहे तर तो भ्रष्टाचार काढला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्या दोषीवर खटले दाखल केले पाहिजेत, त्यांना गुन्हे त्यांचे दाखल झाले पाहिजेत, त्यांना जेलमध्ये घातलं पाहिजे. नुसता बागुलबा उभा करेन आणि माझी बाकी 4 कामं करून घेईन असं जर मुख्यमंत्री वापरणार असतील या सिंचन घोटाळ्याला, आम्ही ते वापरू देणार नाही. आम्ही दूध का दूध पाणी का पाणी, आणि मग या सिंचन घोटाळ्या पाठीशी घालायचं काम पृथ्वीराज चव्हाण करत आहेत.